सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम, श्री विठ्ठलाचे नाम, म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे। मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे। पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे। साचे श्री विठ्ठलाचे नाम, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे। बाप रखुमा देवी वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे। बाप महादेव साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे। म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे। मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हो हो रखुमाई, सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी, ओ
मंगळाने दे सकळ मंगळाने सकळ मंगळ निधी रे सकळ मंगळ निधी ओ रा सकळ मंगळ निधी आ सकळ मंगळ निधी सकळ मंगळाने दे सकळ मंगळाने दे सकळ मंगळाने दे सकळ मंगळाने दे श्री विठ्ठला चे नामारी श्री विठ्ठलाचे नामाची नाम आधी मन कार्य जना मन कार्य जना मन कार्य जना मन कार्य जना श्री विठ्ठलाचे नामादे श्री विठ्ठलाचे नामादे मन करे मना मन करे विठ्ठलाचे नाम वाचे श्री हरे श्री विठ्ठलाचे विठ्ठलाचे नाम वाचे
सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बापर खुमा देवी वरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पांडुरंगा करू पांडुरंगा करो प्रथम नमन श्री चरण संताचे त्यांच्या कृपा दाने गती लाविता त्यांच्या कृपा दाने गती लाविता बाबाजी तत्पुरुष ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोधितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केदिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू यावरी न करावा अभेरू सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघा गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात सामर्थ्याने गजाननाच्या
विठ्ठलाचे नामाधी म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त झालेली चिंतनाची सेवा वैकुंठवासी हरिभक्ती परायण आमचे नाजूकराव यांचा हा 5वा पुण्यस्मरण सोहळा आहे ना, 5वी वर्षी. आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी श्रीमद भागवत कथा, हो वा, आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण आदरणीय सुनील महाराज घारड यांच्या अमृततुल्य वाणीतून छान अशी काहीतरी श्रीमद भागवत कथा चिंतन चालू आहे. आणि आजच्या अगदी पहिल्या दिवसाची सेवा. सकाळी पांडुरंगाचं दर्शन घेऊन निघालो. सकाळी पंढरपुरात होतो. पांडुरंगाचं दर्शन करून कीर्तन करून 1 वाजता निघालो. बरोबर वेळेत आलो. हो, आज नाजूकराव दिसत जाय पुढे. हो, म्हटलं आता काय होते पाऊस, थोडीशी ताणली जरा गाडी. पण असं काय असतं, काही माणसं हृदयात असतात आणि काही डोक्यात असतात. हो, काही डोक्यात असतात. हो, पण काही माणसं हृदयात असतात. हृदयात असलेली माणसं आहे ना, ते हो कायम काय तर आपल्याला प्रेरणा देतात, कायम आपल्याला काहीतरी सांगत असतात. त्यापैकी एक म्हणजे नाजूकराव होता. नाजूकराव कधीच त्या माणसानं कधी कोणाला भलकोणता सल्ला दिला नाही. त्या माणसाच्या मुखातून कुणाची निंदा ऐकली नाही. त्या माणसानं कधी कुणाचं वाईट चिंतन केलं नाही. हो, पण मग काय तर अचानक काय तर काळाचा घाला असतो. हो, काळ कोणालाच सुटत नाही बा. काळ हा फार निष्ठुर आहे. काळ हा निष्ठुर असतो. आणि त्यामुळे आपण त्याच्यात कत्त्याखूट करण्यापेक्षा आपल्याला एकच पर्याय ठरतो, आलिया भोगासी असावे सादर. आणि त्यामुळे आपले नाजूकराव जरी गेलेले असले परंतु तरी मात्र एक भावना रूपानं, एक संवेदना रूपानं ते आपल्या अवतीभोवतीच आहेत आणि ते आपल्याला नेहमी करता प्रेरणा देत राहतात आणि देत राहतीलही. आणि म्हणून अगदी आजचा हा पहिला दिवस माझ्या वाट्याला आलेला आहे. आता उद्यापासून काशीला जायचं, नेमकं कोणती तारीख घ्या हेही नेमकं हाच प्रश्न होता. म्हणून पहिला दिवस घेतला. थोडासा ताण होईन म्हटलं, हो झाला तर होऊ द्या. पण एक रुक मनात राहिली असती कीर्तन जर झालं नसतं तर. कारण शेवटी कसं आहे, काहीतरी वेळ असते. त्या वेळेत आपण कुणाचं तरी कामी पडणं किंवा त्या वेळेला काही ना काही आपल्याला सेवा घडणं, हे खऱ्या अर्थानं आपल्या म्हणजे जीवनाकरता फार महत्वाची बाब आहे. आणि म्हणून खरंच ती रुक राहिली असती की सप्ताह तर झाला पण आपल्याला येता नाही आलं, थांबता नाही आलं, सेवा देता आली नाही. म्हणून मी पांडुरंगाचे खरंच आभार मानतो. पांडुरंगाचं खरोखरच आशीर्वाद आहे. म्हणूनच आज एवढ्या खटापटीतही सेवा घडली आणि सेवा घडून राहिली. विठ्ठल विठ्ठल. साहजिकच त्यांच्या परिवाराकडून, म्हणजे आता नाजूकराव म्हणतात त्यांचं नाव महादेव आहे काय? महादेव. त्यांचं नाव महादेव, पण आपण नाजूकराव म्हणत जाऊ. हो, स्वर्गीय महादेवराव हरिभक्ती परायणांचे महादेवराव मनोहरजी पाटील यांचं पुण्यस्मरण. नियोजक सगळे आमचे बाळू पाटील, सुरेश पाटील, गजानन पाटील, विष्णू पाटील आणि मुलगा आहे अभिषेक. असं काय तर हा परिवार, त्यांचे आप्त सगळेच, आणि विशेषतः गावकऱ्यांचा सगळ्यांचा काय तर त्यामध्ये सहभाग. आमचे टाळकरी आहेत. आमचे योगेश महाराज असतील, आमचे तेजराव पाटील आहेत, पुन्हा सगळे काय तर आमचे टाळकरी तरुण मंडळ, बालमंडळी आहेत बा. वर्षे बा नातही आणली आज, नाही काही हरकत नाही. हे करावंच लागेल ना. पुन्हा आमच्या नाजूकरावचा भाषा
तोही आज आला. हा काय काय त्याचं नाव काय? हा योगीराज. हा आमचे योगीराज महाराज. आणि पुन्हा आमचे गजानन भाऊ आहेत, त्यांच्या साथीला सगळेच काय तर त्यांच्या सहभागात म्हणजे सगळेच सहभागी आहेत. पुन्हा आमचे गोकुळ पाटील तुतारी वाजवायले आहेतच. आणि खरंच तुमचा हा सगळ्यांचा मेळा, तुमचा सगळ्यांचा हा मेळा आहे. आणि विशेषतः त्याच्यात आणखी एक आपल्याला नेहमीच करता मदत करणारे संतोष भाऊ, छानपैकी साऊंड सिस्टीम आहे, त्यांची सेवा अगदी निरपेक्ष असते. हो अर्ध्या रात्री आपण फोन केला म्हणजे हजर आहे. बरं ठरवा ठरवी तर अजिबातच नाही बा. हा हो तुम्ही देसाल ते हो. आणि अगदी चांगल्या पद्धतीनं कायतर सेवा करतायत. असो हे कायतर निर्माण झालेलं कायतर प्रेमाचं वलय. फक्त त्यात एकच पोकळी दिसते की आपले नाजूकराव गेलेत, परंतु ते गेलेले असले तरी मात्र एक प्रेरणा रूपानं ते आपल्यातच आहेत. म्हणूनच त्यांच्याच इच्छेनं आपण आज हो काहीतर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल हो. आणि म्हणून आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसाच्या नियमाप्रमाणे साहजिकच आज अगदी चिंतनाला घेतलेला अभंग माऊली ज्ञानोबाराय यांचा नामपूर प्रकरणातला. आणि या अभंगातून साहजिकच तुकोबाराय मंगलाचरण करतात किंवा तुम्हा आपल्या साधकांना एक कार्यारंभी आपण भगवत नाम चिंतनालाच महत्व द्यावं याचा आग्रह करतात. विठ्ठल विठ्ठल कोणतंही कार्य सुरू करत असताना आपण काय तर पहिल्यांदा मंगल करत असतो. मंगल याचा अर्थ गणपतीचं पूजन नाही. स्वस्ती श्री गणेशाय नमः ही काय तर आपली परंपरा आहे. आणि त्या परंपरेला अनुसरून आपण सुरुवातीला मंगलाचरण करतो. याचा अर्थ गणपती पूजन करतो आणि तिथून पुढे काय करतो, कामाला आपल्या सुरुवात करत असतो. हा मंगलाचरण का करावं? मंगलाचरण साहजिकच मंगलाचरण कशा करता? विघ्न विनाशाय मंगलम करोती. आपली साधना ही निर्विघ्नपणे पार पडण्याकरता आपण काय केलं पाहिजे? मंगलाचरण केलं पाहिजे. या न्यायानं काय तर आपण सुरुवातीला मंगल करावं. मग मंगल काय आहे? मंगल म्हणजे साहजिकच या जगात भगवंताचं नाम आहे. मधुरम मधुरेभ्योपि मंगलेभ्योपि मंगलम पावनम पावनेभ्योपि हरेर्नामैव केवलम. कलियुगामध्ये भगवान नाम चिंतन हे फार सर्वश्रेष्ठ आहे. आणि कार्यारंभी कोणीही घ्या, आपली परंपरा आहे. कोणतंही कार्य सुरुवात करत असताना आपण स्वस्ती श्री गणेशाय नमः. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा पहिलीच ओवी आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रती. भगवान गणेशाचा आता उत्सव झाला. याचा अर्थ भगवान गणेश कोण आहेत? गणाधीश आहेत ना. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. सुरुवात हो भगवान गणेश हो. आणि सुरुवातीला म्हणून कोणीही असो काय तर पहिल्यांदा काय करतात? गणेशाची आराधना करतात. याचा अर्थ मंगल करतात. एवढंच काय, तमाशावाले सुद्धा सुरुवातीला काय करतात? तमाशावाले सुद्धा पहिले काय म्हणतात? काय म्हणतात? गण गवळण पहिल्यांदा म्हणतात, नंतर तिकडे पुढचं तडाखा चालू असते. बरोबर आहे की नाही? ऐकू नाही येऊन राहायला वाटते तुम्हाला काय? तमाशावाले बी आणि साहजिकच मग तुम्ही आपण भजने तर साहजिकच सुरुवातीला मंगलाचरण करतो, यात नवलच नाही. संगीतकार सुद्धा नाही. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. नाही खूप
छान काय तर सुरुवात असते. संगीतकार सुद्धा स्वस्ति नो इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति न पूका विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. हो, साहजिकच मंगलाचरण हे सर्वतोपरी असल्या कारणानं आपण सुरुवातीला हो काय करतो, साहजिकच मंगलाचरण करतो. म्हणून गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया, मंगलमूर्ती श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया. साहजिकच माझा सांगण्याचा हेतू हाच आहे, मंगलाचरण केलं पाहिजे का, कार्य व्यवस्थित पार पडण्याकरता. आणि म्हणून कलियुगामध्ये मंगल जर काय असेल तर भगवंताचं नाम आहे. मग तुम्ही गणपती बाप्पा ही एक आपली वैदिक परंपरा आहे. गणपती अनादी आहेत. हो, आणि तसं पाहिलं तर भगवान गणेशाला सर्वप्रथम पूजेचा मान का आहे, सगळ्या देवांनी तो ठरवलेला आहे म्हणून. हो, सगळ्यांना कथा माहीतच आहे. ज्या वेळेला पार्वती मातेनं पुतळा तयार केला, पार्वती माता नंदिकेश्वराला तिथं काय तर द्वारपाळ म्हणून ठेवायची. पण द्वारपाळ म्हणून ठेवायची, परंतु त्याला कोणी हुसकून लावायचं आणि आत यायचं. आणि भगवान भोलेनाथ तर अजिबातच भेट नव्हते. म्हणून पार्वती आईला असं वाटलं की आपला गण, आपला एक द्वारपाळ असा सक्षम असला पाहिजे की त्यानं काही झालं तरी कोणाला आत येऊ द्यायचं नाही. म्हणून काय केलं, हो, पार्वती आईनं अंगाला लेप दिला होता, उठणं लावलं होतं. मग ते उठणं जे लावलं होतं ना, ते लेप काढला, त्या काढला आणि त्याचा पिंड तयार केला. आणि पिंड तयार करून खूप छान अशी संकल्पना, हो, मांड्या पोट असं शरीर वगैरे छान असं काय तर एक पिंड तयार केला. आणि पिंडात काय तर साहजिकच मूळ तत्व म्हणजेच त्यात चैतन्य निर्माण केलं. आणि तो एक पिंड आणि तो मुलगा तयार केला. आणि ज्या वेळेला तो मुलगा तयार झाल्याबरोबर त्यानं म्हटलं, आई काय आज्ञा. तिला आनंद वाटला, पार्वती मातेला खूप छान वाटलं. बाळा वा वा वा, एक काम कर, तू द्वारपाळ हो. हातात काठी दिली त्याच्या आणि सांगितलं की अजिबात कोणाला पुढे येऊ द्यायचं नाही, अजिबात कोणाला पुढे येऊ द्यायचं नाही. म्हणून गणपती बाप्पा उभे राहिले, नियमाप्रमाणे आले. भोलेनाथ आले, भोलेनाथ जायला लागले. त्याने काडी आडवी केली, हो जाता येत नाही पुढे. अरे बाळा मला काम आहे, मला जायचं आहे. नाही नाही, आई साहेबांनी सांगितलं अजिबात कोणाला पुढे येऊ द्यायचं नाही. अरे माझं घर आहे, मी नवरा आहे, मालक आहे. हो म्हणे ते नाही, जमत नाही, तुम्हाला आईनं सांगितलं तुम्हाला कोणीही असो पुढे येऊ द्यायचं नाही. अरे बाळा माझ्या नादी लागू नको, तुला माझा अधिकार म्हणे, ते तुमचा अधिकार बघते, काहीच नका सांगू. हो काहीच नका सांगू. मग आईनं सांगितलं पुढे येऊ द्यायचं नाही म्हणजे नाही, चला निघा. आता मोठा माणूस असते, मोठ्या माणसाला एक मर्यादाच असते. त्यामुळे मोठ्या माणसाला त्यांना वाटलं भोलेनाथाला काय या लेकराच्या नादी लागता, म्हणून बाजूला गेले. थोडे बाजूला गेले आणि सगळे ते जे होते नंदिकेश्वर वगैरे त्यांना सांगितलं, का रे कोण पोरग उभं केलं. म्हणे काय माहित बा, कोण पोरग उभं केलं. म्हणे काय माहित, आम्हाला काही माहित नाही. म्हणे जा बरं त्याला हुसकावून लावा, म्हणून मला अंदर जायचं आहे. आता असं म्हणल्याबरोबर गेले. पहिले नंदिकेश्वर गेले. नंदिकेश्वराने विचारलं, का रे बाळा कोण आहेस तू. कोण आहेस म्हणजे, आईनं मला इथं द्वारपाळ म्हणून ठेवलंय, कोणाला आत जाऊ द्यायचं नाही. बरं, अरे तसं नाही, भगवान भोलेनाथ हो सर्वाधिपती आहेत, महादेव देवांचे देव आहेत, मग त्यांना आत जाऊ द्यायचं. म्हणले नाही जमत नाही. नंदिकेश्वराला थोडा राग आला. नंदिकेश्वराला राग आला आणि मग त्या पोराला रागावून बोलायला लागले. गणपतीने एक मागचा पुढचा विचारच केला नाही. ते होतच टेम्पो हाती असा रट्टा आणला की नाही, नंदी लावला पुढून
नंदी पंग पैदा रे बापरे म्हणे का पोट्ट उलचो काय बेजा हानते म्हणे म्हणे हो महाराज महादेवा जमत नाही म्हणे ते लेकरू लय खतरनाक आहे. हा मग ब्रह्मदेव विष्णू आणि हे सगळे देव पाठवले. ब्रह्मदेव पाठवले. ब्रह्मदेवाची दाढीत धरून फिरवला आणि त्याला फेकून हट हल. ब्रह्मदेवालाही दिलं. हो भगवान विष्णूले राग आला. भगवान विष्णूले एकटोला मारला. हट म्हणे हट. हो कोणाचंच काही चाललं नाही बा. सगळे देव काय तर आपापल्या परीनं तिथं प्रयत्न करत होते पण ते लेकरू कोणालाच बदलं नाही. कारण ते कोणाचं होतं ते पार्वतीचं. ते पार्वतीनं तयार करेल. ते काय साधं लेकरू होतं काय ते. हा त्याच्यामुळे अजिबात हो म्हणे आता काय करा. भगवान भोलेनाथांनी म्हणले का रे तुमचं म्हणे आमची विदाय नाही शिजत म्हणे. अहो सगळे आता कटायल्यानंतर शेवटी भगवान भोलेनाथाचा राग आला आणि मागचा पुढचा विचारच केला नाही. अहो घेतला लागे त्रिशूळ जा फेकला की नाही. अहो एका धनक्यात काय तर शिर धडा वेगळं केलं. आई म्हणून ते ओरडलं. खाली पडता बरोबर पार्वती माता पळतच आली. पार्वती मातेनं पाहिलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं माझं बाळ माझं लेकरू. हो जा रागावली की नाही बापा बापा बापा. मग आता ते कोण आहे. शक्तीच आहे. हो शक्ती असल्याच्यानं हो तिले कोण आवरील तिले. हो तिनं काय तर आपलं 11 रूप धारण केलं आणि सगळी त्रैलोक्य सगळे काय तर हो पाताळ स्वर्गलोक स्वर्ग मृत्यू पाताळ सगळे काय तर लोकात हो हाहाकार झाला. सगळीकडे काय तर ज्वाळा निघायला लागल्या आणि सगळं तांडव व्हायला लागलं. आता काय करा. हो आणि संसारातला नियम आहे बा. शेवटी काय असते हो नवरा बायकोचं भांडण नसलं तर बायको जर तनफन करायला लागली तर नवऱ्यानं काय करावं. गजानन पाटील प्रपंचातला नियम आहे काय. हो बायकोनं जर जास्त तनफन केलं तर माणसानं कसं राहावं. हो गजानन पाटील बोलत कोण ना तुम्ही. माणसानं कसं राहा मोकळ्यानं राहा. नियम आहे ना. हो बाई जर जास्त तनफन करायला लागली तर माणसानं मोकळ्यानं बसा आणि माणूस जर तनफन करायला लागला तर मग बाईनं मोकळ्यानं बसा आणि दोघंही तनफन करायला लागले तर मग सत्यानाशच आहे. दोघंही तनफन करायला लागले की नाही मग कोणाचं काही चालत नाही. हो पण संसाराचा शक्यतो हा नियमच आहे काय. हो घरात एखादा गरम असेल ना मग आपण थंड दिमाखा नाही ऐकायचं. हो पण आपण हो म्हणजे ते तारतम्य असते आणि जर ते तारतम्य सांभाळलं नाही ना हो संसाराचा तुथाळा व्हायला वेळ लागत नाही. भगवान भोलेनाथ म्हणले पार्वती शांत हो काय शांत हो माझ्या लेकरू मेलं आणि मग मी काय कसं करू. जमणार नाही. माझं लेकरू जिवंत करून द्या. बरं काय हरकत नाही जिवंत करून देतो. नुसतं जिवंत करायचं नाही मग विधानसभेचं तिकीट द्या. विधानसभा आहे ना आता. नुसतं तिकीट नाही मग निवडून आणा. नुसतं तसं नाही पाहिजे. कोळलं खाऊशा नाही. मग सगळं काय तर ठोकळ माझं पोरग हो त्याला देवांचा अध्यक्ष करा. त्याला गणाध्यक्ष करा. हो अध्यक्ष पद द्या. तसं नाही सगळं त्याला संरक्षण बी द्या आणि सगळं काय असतील त्याला शक्ती सगळे त्याला शक्तीदिशी संपन्न करा आणि अग्रपूजेचा मानही त्याला द्या. आता सगळेच हो शेवटी काय ते तनफन अशा वेळेस माणसानं मागण्या मान्य केल्या पाहिजेत. हो शेवटी सगळ्या देवांनी हो सगळे देव विचार करत होते म्हणे पार्वती आहे ही शक्ती आहे ही अचाट शक्ती आहे आणि या शक्तीनं जर ठरवलं ना चंडवासारखी सगळी पृथ्वी उलतीन पालथी करून टाकीन आणि सगळ्या ब्रह्मांड काय तर जाळून टाकीन. त्यामुळे आता सगळ्यांनी मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाही. मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि म्हणून भगवान भोलेनाथांनी सांगितलं की जा उत्तर दिशेला जा आणि उत्तर दिशेला जो पहिल्यांदा काय तर प्राणी दिसेल त्याचं मुंडकं घेऊन या. गेले तिथं एकदंत नावाचा एकदंत काहीतरी एक हत्ती होता. हो त्याचं काहीतरी मुंडकं हो त्याचं शिर धडा वेगळं केलं याचा अर्थ त्याचं आणलं आणि आणून त्याला बसवलं. हो आणि मग त्याला पुनर्जीवित केलं आणि जिवंत केल्यानंतर साहजिकच हो त्याला हत्तीचं मुंडकं बसवल्यामुळे त्याला म्हणतात गजानन. गजस्यानन इति गजानन.
हो, हत्तीचं तोंड ज्याला आहे त्याला काय म्हणतात? गजानन. आणि म्हणून हो गणपती, हो गणानाम पती इति गणपती, हो सगळ्या गणांचा अधिपती आहे म्हणून त्याचं नाव काय? गणपती. अशा प्रकारे भगवान गणेश. हो, आणि मग पार्वती मातेला अतिशय आनंद झाला, आपलं लेकरू कवटाळलं आणि अतिशय आनंद झाला बा. हो, आणि मग सगळ्या देवतांनी सांगितलं की आजपासून हो गणपतीची जो कोणी सुरुवातीला आणि पूजा करेल, हो गणपतीची आराधना करेल, हो त्याला त्याचे कार्य यशस्वी होईल, त्याचे कार्य निर्विघ्नपणे पार पडतील. असा काय तर. आणि पुन्हा भगवान भोलेनाथांनी आणखी एक वर दिला, त्याचा जो कार्यकाल होता, याचा अर्थ हो निर्माण करण्याचा जो काल होता तो होता भाद्रपद कृष्ण चतुर्थी. त्याला आपण संकष्टी असं म्हणतो. आणि म्हणून साहजिकच प्रत्येक महिन्याला संकष्टी असते की नाही? वद्य पक्षातली चतुर्थी म्हणजे ती संकष्टी असते. मग ते संकष्टी, आणि जो कोणी संकष्टी काय तर अहो प्रत्येक महिन्याला करेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील. आणि त्यातल्या त्यात भाद्रपद महिन्यातली विशेष. आता भाद्रपद महिना झाला का सुरू? झाला ना सुरू आजपासून. हा, आता आहे ना, परवा चतुर्थी आहे ना. हो, मग ती चतुर्थी अवश्य करा. कारण भाद्रपद महिन्यातली जी चतुर्थी आहे ना, ती चतुर्थी अतिशय काय तर विशेष आहे. हो, आणि त्या विशेष असं काय तर त्या चतुर्थीचं फल असल्यामुळे सगळ्यांनी शक्यतोवर ती चतुर्थी करा, उपवास करा. काय होईल? तुमच्या मनातल्या मनोकामना पूर्ण होतील. विठ्ठल विठ्ठल. साहजिकच मग आता हो सगळ्या देवांनी गणपतीला अग्रपूजेचा मान दिल्यामुळे कोणतंही कार्य करत असताना आपण सुरुवातीला काय करतो? गणपतीची पूजा करतो. आता यामध्ये गणपती वगैरे तसं तर नाव घेतलं नाही. आता विचार जर केला तर उपाधी रूपानंच सगळे देवता वेगळ्या आहेत. तत्वरूपानं जर विचार केला तर देवता सगळ्या परब्रह्म रूपानं एकच आहेत. आणि म्हणून नामरूपानं भगवान पंढरीश परमात्म्यालाच आपली इष्ट देवता मानल्यामुळे हो माऊली ज्ञानोबा इथं पांडुरंगाचं स्मरण काय तर करणं हेच काय तर आपल्याला अड घालतात. म्हणूनच माऊली ज्ञानोबा म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, ओ सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी,
मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मंगळाचा साठा. हो मंगळमय काय आहे भगवंताचं नाम आहे विठ्ठलाचं नाव आहे. आणि म्हणून काय करा सर्वप्रथम काय असतात काही गोष्टीचा कार्यकाल असते बा. शतम विहाय भोक्तव्यम माणसानं 100 काम सोडाव पण आधी जेवण कराव. हो माझी भाषा समजते ना काय चित्रा पाटील तिकडे लक्ष द्या तिकडे नका लक्ष द्या. माणसानं 100 काम बाजूला करा पण पहिले आधी काय करा जेवण करावं. हा शतम विहाय भोक्तव्यम हा पहिले जेवण केलं पाहिजे पण त्याचे पुढचं आहे हा सहस्रम ना स्नानमाचरेत. हो पण आंघोळीची जर वेळ आली ना तर माणसानं 1000 कामं बाजूला टाकायचे पण पहिले अंग धुयाचं. हा हो आणि त्याच्या पुढे आणखी येत आहे काय हा काय लक्षम विहाय दातव्यम. त्याच्याही पुढे सांगतात जर दान देण्याचं काम पडलं ना तर 1,00,000 काम बाजूला टाकायचे पण पहिले काय करायचं दान करायचं. पण त्याच्याही पुढे अहो शास्त्रकार सांगतात की ज्या वेळेला नामचिंतन करण्याची वेळ आली ना मग कोटी काम जरी असले कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. हा कोटी काम जरी मागं लागले तरी ते बाजूला टाकायचे पण पहिले देवाचं काय करायचं नामचिंतन करायचं. एवढं नामचिंतनाला महत्व आहे बा. हो पण सोपं असून बी पण लोकांना काय रोग झाला काय माहित. हा लोक नाही ते काय तर रिकामे धंदे करतील नाही ते कुटाणे करतील पण देवाचं नाम घेत नाही. हा काय त्याचं तोंड बाटते काय माहित बा. विठ्ठल विठ्ठल म्हणायला हा नामचिंतन रामकृष्ण म्हणाले काय होते काही समजत नाही. हा सोपं आहे की नाही. काही नामचिंतन करायला काही लागते काय त्याला पैसा नाही लागत त्याला काही मीटर काही बिल येत नाही. हा काही कोणी काही केस टाकत नाही हा अडचण नाही तरी लोक घेत काऊन नाही. हा घेत काऊन नाहीत काही समजत नाही बा. याचं कारण काय याचं कारण फक्त एकच तुका म्हणे नाड पाप ठाके हिता हाड. आपलं पाप आपल्याला भजन करू देत नाही. आपलं पाप आपल्याला चिंतन करू देत नाही बा. म्हणून एक लक्षात घ्या भजनाविषयीची प्रीती भजन जर करावं वाटत नसेल अहो तर समजून चलाव की दाल में कुछ काला है. आणि भजन जर करावं वाटत असेल तर समजून चला आपलं काही ना काहीतरी भाग्य फळाला आलं. आणि म्हणून साध्या साध्या गोष्टी साधू संतांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. माऊलींचा आग्रह हाच आहे काय करा भगवंताचं पहिले नाम घ्या. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. हो याचं कारण काय याचं कारण भगवंताच्या नाम चिंतनाशिवाय आपल्या जीवनात खऱ्या अर्थानं हो काय तर उज्ज्वलता प्राप्तच होत नाही. आपलं जीवन आपल्याला चांगलं करायचं आहे ना मग एक करा काय भगवत भजन करा. याचं कारण काय याचं मुख्य कारण असं आहे भगवंतानं आपल्याला देहच त्याच्यासाठी दिलेला आहे. देवे दिधला देह कशासाठी भोजना भोजना हा भजना त्या भचा भो करून टाकला आपण. भजना नाही भजनाचं भोजन करून टाकलं. हा देवे दिदीला देह भोजना मग भजना गोमाटा. मग जी गोष्ट त्या कामाकरता जर दिली नाही की नाही ती त्या कामासाठी जर वापरली नाही तर ती वाया गेली असं म्हणल्या जाते. जी गोष्ट ज्या कामासाठी दिली की नाही वास्तविक हा देह दिला भजना करता परोपकारा करता. मग चांगल्या कामासाठी जर हा देह दिला ना आपण त्याच्यासाठी जर वापरत नसू तर हा देह काय गेला नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल. तुम्हासी भजारे विठ्ठल. नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. जर तुम्ही भजन केलं नाही ना
तुमचं जीवन वाया गेलं, वाया गेलं. म्हणून याकरिता अरे भजनाकरता दिलं नाही, मग भजन करा, का करत का नाही? हा, त्याचं कारण दुसरं काहीच नाही. आपलं पाप आपल्याला भजन करू देत नाही. वा, नको त्या गोष्टीत वेळ घालवणारी लोक, नको त्या गोष्टीत तोंड खुपसणारी, पण त्यांना मात्र परमार्थ करावा असं वाटत नाही, भजन करावं असं वाटत नाही. याचं कारण दुसरं काहीच नाही. हा, पाप आपल्याला भजन करू देत नाही. आपलं पाप, तुका म्हणे नाड पाप ठाके हिताळ, आपल्याला ते भजनच करू देत नाही. याकरिताच आपण सत्संगात आलं पाहिजे, साधूच्या संगतीत आलं पाहिजे, की जेणेकरून याच्यातच आपला तरुण पाय आहे. म्हणूनच तुकोबाराय आवर्जून माऊली ज्ञानोबाराय आग्रह करतात आपल्याला की म्हणा म्हणा मनकारे मनकारे जना, मनकारे मनकारे जना, मनकारे मनकारे जना, मनकारे मनकारे जना. म्हणकारे जना. अरे बाबा तू भजन कर, कारण त्याच्याकरताच हे देह दिलेला आहे, हे जीवनच त्याच्याकरता आहे. जिने हा जीव दिला दान, दयाचे करीन दर्शन, जगत जीवन नारायण, काही गुण दयाचे. करीन दर्शन, जगत जीवन
भगवंतानं आपल्याला नरदेह दिलेला आहे बा, दिलेला आहे. याचा अर्थ त्याची मेहरबानी आहे बरं. भगवंताची आपल्यावर मेहरबानी आहे. आणि मग मेहरबानी आहे ना, याचा अर्थ त्याच्या आपल्याकडून त्याला अपेक्षा असली पाहिजे. अरे देवाला अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? की यानं चांगलं काहीतरी केलं पाहिजे, यानं भजन केलं पाहिजे. पण हे बांदर एवढं बिलिंदर काय करीन नाही ते याची बॉम्ब आहे. हो, नाही ते काही रिकामे धंदे करीन, पण भजन करणार नाही. हो, काय यानं काय होईल बा? यानं एकच आहे, विसरली तया थोर झाली आणि हो जीवन वाया जाईल बा, नाही तरी गेला जन्म वाया. हो, कारण हे जीवन धन्य त्यानंच आहे. नाही हे आखवो जो श्याम का दर्शन किया करे, है शीश जो हरि चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो व्यर्थ रहे बातों में, है मुख वो जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मरकर भी अमर नाम उस जीव का जग में, हरि प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी गाने लगी। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। हे तो गली गली हरि गुण गाने महल में चली, बन में चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, महलों में पली बन के जोगन चली। मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा रानी। तुम्ही ऐकलेलं आहे, मला सांगायचं काय आहे? अरे खरंच जीवन भजनानं शोभते, जीवन हे परोपकारानं शोभते, जीवन हे खऱ्या अर्थानं भजनानं परमार्थानं शोभते वा. आणि म्हणून मग परमार्थ का बरं करू नये? हा, ज्या गोष्टी आपल्या उत्कर्षा करता आहेत, ज्या आपल्या भल्या करतायत, आणि तेच आपण केलं पाहिजे बा. काय माणसानं दिवसभर असं काम करावं की रात्री झोप चांगली लागली पाहिजे. माणसानं दिवसभर असं काम करावं की रात्री चांगली झोप लागली पाहिजे. 4 महिने अशी मेहनत करावी की 8 महिने बसून खाता आलं पाहिजे. हा, आणि जीवनभर एवढं चांगलं काम करावं की म्हातारपणात मस्त भजन करता आलं पाहिजे. नाहीतर काही काही म्हातारे होतात. हा, म्हातारे खूप आहेत बा, पण म्हातारे जेवढे म्हातारे होतात तेवढे ते चिडचिडे होतात. काही काही तर गोया सुरू आहेत. हा, कारण अरे जीवनभर सारखं कामच करत नाहीत ना. त्याचाच परिपाक आहे. नाहीतर आज मी सकाळी
पुण्यतिथी करून आले, म्हणजे पुण्यतिथीचं कीर्तन होतं, श्राद्धाचंच होतं. एक त्या होळ्यातलेच काहीतरी एक गजाबापू चोपडे म्हणून होते, गजेंद्र बापू चोपडे, त्यांचं पण कीर्तन श्राद्धाचं करून आलो. तो महात्मा एकदम साधा साधा भोळा गडी, पण मरेपर्यंत काकडा गेला मामा. हो, मरेपर्यंत काकडा गेला त्या पठ्ठ्यानं. हा, साधाच, काही जास्त काही स्वर चाल एवढं काही नव्हतं, पण अभंग पाठा खूप. हो, एकटंच बसायचं, हरिपाठ एकटाच करायचा. पहाटे आपलं काही दिसत नव्हतं, बाजीवर बसायचं आणि पूर्ण काकडा म्हणायचा. कसं आहे, काही ना काही हे कसं आहे, अहो आपण जर चांगल्या विचारात असलो ना, चांगल्या विचाराची सवय लागली ना, अहो माणूस एखादा जरी एकांतात जरी पडलेला असला, हो त्याला कोणाची भीती वाटत नाही. कारण त्याला माहित आहे आपण एकटं असलो तरी एकटं नाही, पांडुरंग आपल्या सोबत आहे. हा, हो, मग जो भजन करते ना त्याचं त्यालाच माहित बा. हो, आपण काय तर आपण एकटं आपल्या आपली एक म्हण आहे, आपण एकट्यात राहू नये. काहून एकट्यात राहू नये? कारण खाली दिमाग भूताचं घर असते म्हणतात. हा, खाली दिमाग भूताचं घर असते, म्हणून माणसानं चार चौघात राहावं. पण समजा एखाद्या वेळेस हातपाय हलत नाही, हा, काही घुटी हिंडता येत नाही, सगळे कामाला जातात आणि आपण बाजीवर पडेल असतो, त्यावेळेला सांगा काय करसाल मग? त्यावेळेला काय करसाल? त्यावेळेला एकच पर्याय आहे, काय? देवाचं भजन. आणि ते देवाचं भजन खरंच हो माणसाला चार्जिंगच करते बा. तुम्ही करून तर पहा. हा, हो, लोकांचा भरोसा नाही, करत नाहीत. हा, आणि मग म्हणतात महाराज असं काऊन झालं, महाराज तसं काऊन झालं. अरे जीवन, अहो जीवनाचा आस्वाद घेत चला साधे. अरे घरी आपल्याला देवानं एवढं दिलंय बा, पण तरी तोंड पासले काऊन ठेवता बरं? हा, हाय त्याचा आनंद घ्या ना, मस्त भजन करा, भगवंताचं चिंतन करा. हा, नको ते भूत डोक्यात घालून, नको त्या रिकाम टाकड्या गोष्टी करून आणि नको त्या गोष्टीत वेळ खर्च घालून आपलं जीवन वाया घालवू नका बा. जीवन एवढं खालच्या दर्जाचं नाही बरं, जीवन अनमोल आहे. जीवन हे फार श्रेष्ठ आहे आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा भेटत नाही बरं. हा, हो, म्हणून परोपकार, भजन, परमार्थ हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणूनच तुकोबाराय आवर्जू माऊली ज्ञानोबाराय कळकळीनं सांगतात, म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. का बरं? पतित पावन साचे. ते पावन पतिताला पावन करणार आहे. हा, भगवंताचं नाम तृण अग्निमेळे सम रस झाले, आणि तो ईश नामे केले जपता हरी. हो, गवत उगवल्यापासून वाढेपर्यंत, कंबर होईपर्यंत, ते तोडून त्याचा ढिगारा देईपर्यंत 3-4 महिने लागतात बा. हो, 3-4 महिन्याचा कालावधी ते गवत घेते. पेटून दिल्यावर किती महिने पेटत राहील ते? पेटून दिल्यावर किती महिने पेटेल? महिने कशाले? पेटून दिलं की 10-15 मिनिटात जळून खाक आहे. हो, म्हणून भगवंताचं नाम तसं आहे बा. घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेताना विठोबा, घेताना विठोबा, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे. वाल्या कोणी महात्यारी, कोण ठरला बा नामचिंतनानं? वाल्या कोड्यासारखा पापी, त्याच्यासारखं आपण काहीच करू शकत नाही. तो जर करला आपण करणार नाही काय? हा, म्हणून माऊलींचा आग्रह आहे, मनकारे जना. हा, आणि म्हणून साहजिकच
अरे या जगात सत्ता केवळ भगवंताची आहे. तुम्ही किती कमवा, किती तुमच्याजवळ असू द्या, पण तुमच्याजवळ असलेलं नाम, तुमच्याजवळ असलेली परमार्थाची शिदोरी, जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद घन, एवढंच सत्य आहे. या जगातलं अंतिम सत्य फक्त एकच आहे. काय? चांगलं कर्म. हो, या जगातलं अंतिम सत्य एकच आहे, भगवन नाम चिंतन. हो, कितीही बँक, हो आपलं बँकेतच राहते बा. हो, किती कमवा. सकाराम मामा, हो किती काय तर हो कांदे होऊ द्या, याचा अर्थ कमवू नये असं नाही बरं. कमवा, चांगलं क्विंटल न सोनं असावं तुमच्या घरी. हा, असलं पाहिजे याचा अर्थ तो भाग नाही. पण एक लक्षात घ्या, याचा अर्थ ते कितीही जरी कमवलं तरी त्याला मर्यादा आहे. हा, धनानि भूम पशवश्च गोष्ठे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. हो, माणसाच्या सोबत येते फक्त माणसाचं कर्म. हो, कर्माची शिदोरीच फक्त आपण सोबत नेऊ शकतो. याच्यापेक्षा आपण काहीही घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणकारे म्हणकारे. आणि या जगात निर्विवाद भगवंताच्या नामाची सत्ता आहे, भगवंताचीच सत्ता आहे. तर मग आपण हो साहजिकच त्या सत्तेलाच मानून आपण त्याचंच चिंतन करावं. हो, असा आग्रह माऊली ज्ञानोबाराय करतात. बाप रखुमा देवी भरोसा बाप रखुमा देवी भरोसा बाप रखुमा देवी भरोसा बाप रखुमा देवी भरोसा. श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणकारे म्हणकारे जना, म्हणकारे म्हणकारे जना. श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठला श्री विठ्ठला विठ्ठला
परकुमा देवीवर साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. खरं सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर्नामैव केवलम. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. त्रिकालाबाधित सत्य भगवंताचं नाम आहे. आणि भगवंताचं नाम कसं आहे माहित आहे काय? व्यवहारात नाम नामीचा भेद आहे. म्हणजे साखर म्हणल्यावर काही गोडी निर्माण होत नाही, साखर खाल्ल्यावरच गोडी कळते. पण साखर आणि मिरची, मिरची म्हणलं ना का तिखट लागते का तोंडात? खाल्ल्यावर तिखट लागेल, पण मिरची म्हणल्यावर तिखट लागतच नाही का? नाम नामीचा भेद आहे. पण भगवंताचं नाम आणि भगवंत नामी याच्यात मात्र अभेद आहे. हो, म्हणून राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. भगवंताचं नाम जर घेतलं ना, आपण सुद्धा भगवत स्वरूप होतो. एवढा अधिकार भगवन नाम चिंतनाचा आहे. म्हणून आपण नामचिंतन घ्यावं. सोपं आहे बा. हा, नाम संकीर्तन साधन पै जळतील पापे जन्मांतरीचे नरगती सायास सुखे येतो घरा. हा, काही एवढे टोले घ्यायची गरज नाही. ठाईच बैसोनी आवडी आनंद. हा, काही बी म्हणा, रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा. खरंच नाही पहा, साऱ्या गोष्टी संसारात राहून सुद्धा आपल्याला भजन करता येतं. काही नाही, आपण जेवढा वेळ भेटेल की नाही, वेळ भेटल्यानंतर आपण काहीतरी रिकामे काहीतरी डोक्यात भूत घातल्यापेक्षा भगवंताचं चिंतन करून पहा. हा, भगवंताचं. हो, मनमोहन कान्हा बिनती करू दीन रे. मनमोहन कान्हा बिनती करू दीन रे. राहत के मेरे ने राहत के मेरे ने अब तो तरस दे दो कुंज बिहारी. भगवंताचं नाम चिंतन, भगवंताचं चिंतन करावं. ज्या गोष्टी सहज घडतात आणि सहज आपल्याला काय तर जर येत मोक्ष असे आयता सहज आपल्यापर्यंत येते, तर का करू नये. हो, म्हणून हा, या निमित्तानं आपणही काय तर आली गंगा आपल्यापर्यंत, हात धुवून घ्या. हो, म्हणून आजचा पहिला दिवस आहे. हो, आणि 10:30 वाजले बी. आज उशिरा सुरू झालं मायामुळेच, कारण यायला जरा उशीर झाला. हो, म्हणून क्षमा मागतो. पण उद्यापासून मात्र आपले वेळेवर काहीतरी कार्यक्रम होत राहतील. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी. हो, आमचे वैकुंठवासी नाजूकराव, त्यांना हा महादेवराव नाजूकराव, पण ते नाजूकरावच बरे आमच्यासाठी. नाजूकराव. हा, हो, आपल्यासाठी तेच बरं. कारण आपल्यात खेळ गडी, आपल्यात काय ते माणूस वेगळा वाटतच नव्हता. हो, पण काय आता काळ, हा, काळानं कोणाला सोडलं नाही बा. हा, त्यामुळे आपण त्या बाबतीत कच्चाकूट करत बसण्यापेक्षा आपलं काहीतरी देणं घेणं आहे ना, आपलं काहीतरी आहे ना, मग त्या व्यक्तीविषयी सद्भावना, त्या व्यक्तीविषयी सच्चिंतन, त्या व्यक्तीविषयी आणि काहीतरी जेवढं आपल्याला काहीतर सद्भावना आपल्या व्यक्त करता येतील तेवढं आपण करणं. हो, हेच काय तर खरी श्रद्धांजली आहे. म्हणून हो, आमच्या नाजूकरावला भगवंत सद्गती देव आणि भगवंताची हो साहजिकच भगवंताच्या हो काहीतर अगदी जवळ त्याला स्थान प्राप्त हो. आणि साहजिकच हो त्याच्या प्रेरणेनं, कारण ज्या अर्थी तुम्हा आपल्याला जर भजन करावं वाटते, तुम्हा आपल्याला जर ह्या भावना जर आपल्या अंतःकरणात निर्माण होतात, याचाच अर्थ तो व्यक्ती जरी गेलेला असला तरी मात्र त्याला सद्गती प्राप्त झाली हे त्याचं द्योतक आहे. आणि म्हणून हो
आपण आणखी सद्भावना व्यक्त करून पांडुरंगाच्या चरणाजवळ हो कायम त्याला जागा प्राप्त हो आणि त्याच्या अनुषंगानं आपल्या सर्वांनाच परमार्थ घडो हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली गण गण गण